तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. सकाळ सकाळची वेळ आहे, जेवण चालू आहे ते इकडे हिचे चपात्या चालू आहे त्या. आणि भाजी काय केली आज? आज भाजी आहे पुष्पराज. कसा झालाय आज? कसा असतोय बाबा बघा कसा झालाय पुष्पराज. चांगला आहे खरं चांगला झालं. आवडत नाही म्हणतोय की चांगलं झालंय. तर आज पुष्पराज चांगला झालाय. पुष्पराज राज त्याला फक्त नाव आहे, आपल्या घरात ती राज नाही का? कुणालाच आवडत नाही. बर चला आजपासून झाली शाळा चालू, सुट्ट्या बंद झाल्या ह्यांच्या होय. सकाळ सकाळ सुंदर एक कमळ उमललंय, एकदम मस्त एकदम सुंदर वाटतंय. आता मी वाट बघतोय हिचं उरकायचं, कारण की आज काय असतं ते संक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी असतंय काहीतरी बायांचं, तर त्यासाठी गावात जायचंय. पण हिचं काय अजून उरकलेलं नाही. हे झालं का तुझं? चला मग चला लवकर. तर जायचंय परत माघारी यायचंय. आज बी काही काम होत नाही रानातलं आपलं. झालं का? चला चला ही दोन्ही वाघ इथं दारात बसले ते. आपण येतोय माघारी. तर ह्यांना टाकलं का काय खायला? आज काय असते नेमकं? ईड. बर ही पानं फिनं अशी का? सुपारी असं मांडायचं असतं ह्याच्यावर. 5 सुपाऱ्या, 5 हळकुंड, 5 लवंगा. तात्या कुठं चालले ते? भाकर बांधायची. जेवण करूनच जायचं. जेवण करूनच जायचं. इकडं असं इड मांडून घेतलेत, त्याच्यावरती हळदी कुंकाची पाळे ठेवलेत. आमच्याकडे पदरात इडा घेत नाहीत, पहिल्यांदाच घेते ती. आयुष्यभराचा एकदाच असतो आमच्याकडे. ही फक्त हळदी कुंकू त्या इड्यावरचं लिहायचं असतं. ते वाण जे असतं आपण हे केलेलं म्हणजे इडं मांडलेलं असं ताटात ठेवलं ते, कारण पाट बसत नाही तिथं. आपली पुती लावल्यामुळं जागा कमी पडती, त्यामुळे ताटात ठेवलेत. तर हे वाण उघडं करायचं नसतं, अशी प्रथा आहे आमच्यात. त्याच्यामुळं हे असं मांडून वरती हळदी कुंकू ठेवलं आणि तेच लिहायचं. आता अजून काय काय आहे तिच्यात? हळदी कुंकाला हाक मारते ते. आणि हळदी कुंकू लिहून झालंय आईंचं, आता मी लिहून घेते. तुमचं सासूबाईंचा पण हे असेल ना विडा? दोघीचा एकत्रच ठेवलाय म्हणजे नाही. त्या आयो गेलेल्या आहेत, त्यामुळे विडा दोघींचा बी असतो. आणि त्यांच्या सासूबाईचा हळदी कुंकू गपचूप लिहायचं आणि ह्यांचं विचारून लिहायचं असं आहे. चला दोघी तिघीचं बी एकत्रच मांडलंय का? म्हणजे ओरखतंय पटपट सारखं करा की कोणच्या तुम्हीच पुढे बाधा तुम्हीच घ्या. होय संतोष मित्रच लेता कुणाचं नाही पडलं. तुम्हीच पुढे बांधा, तुम्हीच घ्या. ते दरवर्षी तसेच होते. त्याच्यामुळे नाही होत, त्यात लय बसतं सामान. आईवाचा इडा आला घ्या नागरात घेते कुणाचं असंच ना. आईवाचा इडा आला पदरात घ्या नागरात नाही. गंधारीचा वौसा आला नगरात. गंधारीचा वौसा आला नगरात घ्या नागरात. सीता गंधारीचा वौसा आला नगरात. घ्या पदरात. गंधारीचा वौसा आला नगरात. नगरात नगरात घ्या पदरात. घ्या पदरात. कुणाची नागनाथ पाटलाची बघ थांबा मदत करते की आहो चांगली. आता आई देतील. मी बघण्यात आणली.
त्यांना भांडण द्यायला भिजाकडे तिकडं बस इकडे त्याला लय मध्ये मध्ये करू वाटतंय. लुटाय आणलेल्या वस्तूला हळदी कुंकू वगैरे लावून देते तिळगुळ वाटतोय हे का नाही रे. तुझं नाव काय सांगतो का? लाजतोय ते. नाव सांगा आधी. काकी एक छान नाव घ्या आता गेल्या वर्षी सारखं. अजून नाव कोणी घेतलीच नाही की. लय छान घेतलं मंदिरात गणपतीच्या. तुमची जॉब होती ना? हो होती यंदा तिला नाही यायला मिळालं. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. धनेश्वर अर्नाळ्यांचं नाव घेते दिगंबर अर्नाळ्यांची सून. केशरी भाताला गरज नाही वर्णाची अखंड सेवा करीन धनेशाच्या चरणाची. आई तुम्ही पण घ्या एक. लक्षात येत नाही. आशीला येते ती का नाही? मोबाईलवर ऐकली का किती नाव बायका घेत होत्या ती लक्षात राहिली नाही. आणि मळ्यातल्या भाभी नाहीत का आल्या? ते नाही आले अजून येणार आहे दुपारी. तारा भाभी दुपारी नाही येणार आहेत का? त्या तर लय नावं घेते त्या भयानक. ताराबाई नाव भाभी त्याला नावं घेतात. त्या दोघी पण जावा. हा कुसुम भाभी. हा तुमच्या जाऊबाईच असतील ना त्या? चुलत जावाय. चुलत आहेत का? एकूण भाची ताराबाई नंदेची मुलगी. हो होय. सख्खे नंदेची. आम्ही विसरत नाही सणासुदीला भाचीला. आम्ही त्यांच्या पाया पडतो. आपल्या तर पाया पडते ती भाचीच्या पाया. मामेच्या पडून काशी केलं. काशी तीर्थेचं पुण्य लाभतं म्हणतात. हा आई एक नाव घ्या छान आता. तुळशीला घालते पाणी, सूर्याला करते नवस, रामचंद्र पाटलाचं नाव घेते, आज संक्रांतीचा दिवस. छान घेतला आईने पण. तर आपण निघालोय शाळेमध्ये. आज पालकांची मीटिंग आहे, पालक मीटिंग सुचिताची. तर बघू काय नेमकं कसं काय शाळेत प्रगती किती केली किती नाही ती. शाळा जवळ आली आता. तर आलोय शाळेत आपण आता त्या हॉलमध्ये चाललोय. तर सुचिताला घेऊनच मी निघालोय आता. आम्ही दोघांनी गाडीवर जाणार आहे कारण की शाळा सुटायची वेळ झाली जाता. तर म्हणलं मग ह्याला घेऊनच जावं. काय करते? हां फाईल ठेवते का? तर आलो घरी आणि एक पॅकिंग तेवढं केलं. एक जणाचं पॅकिंग आहे, तूर आहे आणि ज्वारी आहे. एवढं दोन अजून एक पॅकिंग करायचं झालं. मग आपण जायचं मळ्यात. त्यांचं पॅकिंग उद्याच्याला द्यायचं पाठवून, पत्ता फेत्ता टाकून. ह्याच्यावर सुचिता येऊन बसली आहे. तिला लागली बोर व्हायला. तिला गाडीत जायची सवय आहे. तिला म्हणलं असू दे आजचे दिवस चल. आहे ग मग 10 रुपये ठोकळा दिला का? बरं गेलं. पाण्याला लागतंय की. झालं उरकलं का तुमचं? जाऊ आता मळ्यात. काय चला घरी आलो. गट्टूनी इंडोनी स्वागत केलं. गट्टूला खायला आहेत पण थांब जरा, मी घरात जाते आधी मग काढते. का ग? सामान पण आहे ना त्यात काय काय ते तोंड घालत. त्याला कळलं याच्यात काहीतरी हाय खाण्याचं. ते आता महागच लागला. गट्टू गुड बॉय. डॉन हा कसा लाड आली ते गट्टू. यांना आपण आता बुसकाट आणून टाकू. तुरीचं बुसकाट. ह्यांचं नियमच ठेवला आहे 1 कॅरेट मुरघासाचा प्रत्येकाला आणि 1 कॅरेट बुसकाट तुरीचं. तेवढ्यावर त्यांचं आराम होते. ते पाणी पिते. ती नुसतं मुरघास जर म्हणलं का नाही तर ती पण चांगलं म्हणजे त्यांच्या रवंत करायला ती येत नाही. मग त्याच्यासाठी जरा थोडंसं फायबरयुक्त आहार त्यांच्या पोटात गेला पाहिजे. तर बुसकाटामध्ये भरपूर फायबर आहे आणि त्यांना रवंत करायला पण अडचण येत नाही.
चिंगी चांगलीच बुचकटावर ताव मारायला लागली. सौम्य बी खायला लागला. आता एक खाल्लं की पाणी पितेल चांगलं, वाळलं खाल्लं की. त्याला दिवस मावळा झालाय आणि पाखराला राखा नाही तर थांबलोय मी. अजून तर काय दिसेना ते. हिचं चालू आहे ते मिरच्या तोडायचं. काय पोट भरून गेली आता काय राखा कुठं भरून गेली का? मग काय लाल 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 मिरच्या आपल्याला यसराला इसरू करायचंय. त्याला पाहिजे मिरच्या. आणि ही गोसावळं, ह्याला एक डंक माशी डंक मारते, त्याच्यामुळे ती खराब होते. अशी अडचण आहे. जेवढं आपल्याला भेटते तेवढंच आपलं चला, तेवढंच खायचं. ती दुसरी मिरची कुठं आहे आपली? तिकडे आहे की, इकडे एक आहे की झाड. आहे का? त्याचे काय बाजूला ठेवते का मिरच्या? त्याच्या तोडल्याच नाही त्या, म्हणलं नंतर तोडायला. तोडून ठेवायच्या म्हणजे दुसरं फळ लागतं ना पण परत. ह्या पाटीत पण हुडकत बसण्यापेक्षा तोडल्या नाही त्या, असं म्हणलं. बऱ्यापैकी झाले लाल, जरा होईल इसर आता आपल्याला. आपल्या एवढ्या मिरच्यात हेच होतं, इसरच होतं. होत आहे ना. बर, वातावरण थीर झालंय. वारं पान हाला नाही झाडाचं एक सुद्धा. पाऊस येतो काही असं वाटायला लागले. हा हा म्हणजे आभाळ यायला लागले, आजपासून सुरुवात झाली. काय असं दरवर्षी आहेच किंवा ह्या दिवसात येतच की संक्रांतीच्या टायमाला, आधी किंवा नंतर येत येत. मग काय परत लागत्याला का नाही ते? मला तर झाड जरा ही झाली दिसायला लागली का आता. नाही लागणार की, ह्याची पानं गळणार, पुन्हा लागणार. ही काय ही लागायला लागलीत की, बारकी आहेत की. पाणी द्यायला पाहिजे त्याला आता, आहे का नाही? पाणी दिलं की मग परत फळ धरल. लाल मिरच्या होऊन दिले की मग परत लागत नाही त्या मिरच्या. सारखे हिरवे आता इथनं पुढे काय करायचं? हिरव्या मिरच्या तोडत गेले की परत शेंडा चालतो ना, फळ लागत राहतं. तोडून काय करता, लागल तेवढं तोडतेच की माणूस. ती बी आहे. कुठं आहे ती म्हणली बटाटी? बटाटे बघा, इथं आहे ती बघा. हे बटाटा आपला आलं का? हे काय बटाटे दोन खायचे अजून. काढायचे ते खायला का नाही अजून? नाही अजून, ती हिरवी दिसत ना, पूर्ण बकळ झाली की नाही काढायचं. एवढं एकच का? हाय कुठं कुठं असं डोबलेलं, जिथं जागा भेटेल तिथे ड्रिपरला. इथं भेटलं होतं, इथं हाय. इकडे भेट की दोघा, तिकडे त्या मिरचीच्या 2 झाडं मोठी आहेत का मिरची, त्याच्यामध्ये आहे ती पलीकडे आहे ती. हाय बरं आहे. ती सुकली ती पानं त्याची काढावं लागतील. ती काढायला आली ती काय की मला वाटतं. बटाटे काढायला असतील मग. बघू बरं आपण. हाय पण काय माहित आता काय नाही, तर काय दिसत नाही. उखरावं लागेल मातीत आहे आतमध्ये. तर भाजी मस्त झाली बघा. शेवग्याची शेंगा, इकडे ज्वारीची भाकरी फुगायला लागली आणि इथं आपल्याला करायचे ते भजी. गरम गरम सोडते की भाकरी. गरम गरम भजी म्हणजे हे गोसावळ्याची भजी. मला तोंडाला पाणी सुटलं बाबा, जेवण करायचं, मला भूक बी लागली. भाजी मस्त आहे झाली. भाकरी झाल्या. पहिलीच भाकर असली. पहिलीच अजूनही म्हणजे एक टाकती, ही सोडती आणि मग जेवण वाढते. चालतंय चालतंय. तर मित्रांनो जेवण करून घेऊ, भूक लागली. तसं बिना कामाची भूक तर आपल्याला रोज रोजच लागते. त्या काही काम नाही तरी सुद्धा भूक लागते. काहीच काम नाही, भूक लागणार, खायचं, झोपायचं, हे रोजच्या रोज चाललेलंच आहे. पण ही जीवनचक्र आहे, याला जीवन जगत राहायचं असंच. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण हे झालं आणि एकदम व्यवस्थित. भाजी पण चांगली झाली. आपली शेवग्याची शेंग, ज्वारीची भाकरी मस्तपैकी, भजी बिजी सगळं व्यवस्थित पोटभर जेवण केलं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.